ठरलं तर मग या मालिकेच्या आता मात्र पॉझिटिव्ह एका अजून एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. ठरलं तर मग ही मालिका आता मात्र एका पॉझिटिव्ह वळणावरती सुसाट धावत चाललेली आहे. आत्तापर्यंत पॉझिटिव्ह घडलेल्या घटनेपेक्षा पुढच्या एपिसोडमध्ये घडलेली घटना जास्त पॉझिटिव्ह असणार आहे. कारण कोर्टाबाहेर सेशन एकदम मस्त रंगणार आहे. कोर्टामध्ये महिपतीला अटक तर कोर्टाबाहेर चैतन्यने साक्षीचं थोबाड फोडत केला ब्रेकअप आणि रविराजांनी वात्सल्य आश्रम केस सोडली. जबरदस्त दोन घटना तर अशा नाट्यमय पद्धतीने घडणार आहेत. साक्षीला वाटतं अण्णा गेले तरी चैतन्य आपल्या पुढे मागे करेल, पण चैतन्यने पोलिसांच्या समोर असा मोठा गौप्यस्फोट केलेला असतो की साक्षीला काही बोलायला चान्स नसतो. ततपप करत असणाऱ्या साक्षीचे थोबाड फोडत आपल्या भावनांशी खेळल्याबद्दल चैतन्यने जबरदस्त खुलासा केलेला असतो. त्यातच सायलीला अन्नपूर्णा आजीने सून म्हणून आता मान्य करत तिचा धूमधडाक्यात गृहप्रवेश करायचं ठरवलेलं असतं आणि कल्पना, पूर्णाजी, प्रताप हे घाईघाईत घरी येऊन सायली अर्जुनला अगदी निवांत घरी यायला सांगत खूप मोठा प्लॅन करतात. सायली आणि अर्जुन यांचा धूमधडाक्यामध्ये गृहप्रवेश कसा होतो आणि गृहप्रवेशानंतर पूर्णाजीने सायलीवरती काय मोठी जबाबदारी सोपवले, जी फक्त आणि फक्त आतापर्यंत कल्पनावरती सुद्धा सोपवलेली नसते. ही जबाबदारी काय आहे, सायलीचं कसं काय गृहप्रवेश होतो, चैतन्यने अशी कोणती गोष्ट पोलिसांना सांगितली ज्यामुळे साक्षीला जेलमध्ये जाण्याची वेळ येते आणि रविराजांनी असं काय कारण सांगितलं की ज्यामुळे वात्सल्य आश्रम केस सोडली आणि अर्जुनच्या पाठीशी ठाम उभे राहिले, हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फायनली आश्रमाची हिअरिंग होऊन महिपतीला आता प्रतापच्या केसमध्ये जेलमध्ये पाठवलं जातं. त्याच वेळेला अर्जुन दुसरा मुद्दा सुद्धा समोर मांडतो की ज्या आपल्याला माझ्या वडिलांची ही केस दिसते त्याच केसची रिलेटेड असलेली वात्सल्य आश्रम केस सुद्धा याच्याशी जोडली गेलेली आहे आणि त्यासाठी मी वात्सल्य आश्रम केसवरती सुद्धा एकदा पडदा पडलेला आहे तो काढू इच्छितो की आपण आतापर्यंत मधुभाऊंच्या सांगण्यावरून साक्षी, महिपती शिकरे यांच्यावरती आरोप ठेवले होते, पण जर बापच इतकं सगळं करू शकतो तर मुलीवरती सुद्धा संशय ठेवायला जागा आहे. त्यामुळे मला असं वाटतं या केसची सुद्धा तारीख लवकरात लवकर घेण्यात यावी. फायनली आता वात्सल्य आश्रम केसची 2 दिवसानंतरची तारीख मिळते. 2 दिवसानंतरची तारीख मिळाल्यावरती रविराज मात्र आता अर्जुनला बाहेर भेटतात आणि म्हणतात आतापर्यंत माझ्याकडून घडलेली ही सगळ्यात मोठी चूक आहे की मी ही केस ॲक्सेप्ट केली. ज्या अर्थी महिपती शिकरे इतकं मोठं कारस्थान करू शको त्या अर्थी त्याच्या मुलीने नक्कीच प्रॉपर्टीसाठी हे सगळं करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्याला या बाजूने पण विचार करायला पाहिजे. अर्जुन, तू माझे डोळे उघडलेस. मला असं वाटतंय वात्सल्य आश्रम केस मी आता साक्षीच्या बाजूने लढता पुन्हा एकदा महिपतीच्या बाजूची केस सोडत मी मधुभाऊंची केस स्वीकारतोय. त्याच्यामध्ये मी तुला असिस्ट करेन. अर्जुन म्हणतो नाही सिनियर, मधुभाऊंची केस तू लढ, मी तुला असिस्ट करेन पहिल्याप्रमाणेच आणि ही केस तूच लढावी अशी माझी इच्छा आहे. तेव्हा सुद्धा जेव्हा तू ही केस सोडलीस मला खूप वाईट वाटलं होतं आणि सत्याची बाजू घेण्याचा, सत्याचोला एकदा प्रायश्चित्त करण्याची ही संधी आहे. तू ही केस अचूक लढ असं म्हणत आता मात्र अर्जुनने इकडे रविराज किल्लेदार यांना ही केस पुन्हा स्वीकारण्यासाठी सांगितलेली असते. आता मात्र रविराज किल्लेदार ही केस पुन्हा स्वीकारण्यासाठी सज्ज होतात. तोपर्यंत कोर्टाच्या बाहेर साक्षी आता येते आणि साक्षी चैतन्याला पुन्हा एकदा मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करायला लागते. साक्षी चैतन्याला सांगायला लागते, हे बघ, अण्णांना या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय आणि तुला माझ्यावरती विश्वास नाहीये का? अण्णा असं काही करतील मला वाटत नाहीये. हे बघ, मला असं वाटतंय की आपण ना आता वात्सल्य आश्रम केसची 4 दिवसानंतरची जी हिअरिंग आहे त्या 4 दिवसानंतरच्या हिअरिंग नंतर आपण आता पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये रविराज आणि तू माझी केस लढ. यावरती चैतन्य म्हणतो या सगळ्यामध्ये मला थोडासा वेळ लागेल. साक्षी म्हणते काय झालं, तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का? यावरती आता मात्र फक्त रविराजांनाच अर्जुनने भेट घेतलेली असते असं नाही, अर्जुनने चैतन्याची सुद्धा भेट घेतलेली असते आणि चैतन्याला सुद्धा 2 पुरावे दाखवलेले असतात. एक म्हणजे ज्या वेळेला सायलीला गुंड किडनॅप करत असतात ते गुंड साक्षीसोबत ज्या वेळेला असतात त्यावेळेचं सगळं फुटेज आता मात्र चैतन्य समोर असतं.
चैतन्य म्हणतो, मी तुला एक गोष्ट सांगू का, तू सायलीला किडनॅप केलंस. यावरती नाटक करत साक्षी म्हणते, नाही नाही, मी नाही किडनॅप केलं. मग मात्र चैतन्याचा जो अवतार असतो तो पाहण्यालायक असतो. चैतन्य चिडतो आणि खबरदार, खोटेपणाची सीमा झाली. किती खोटं बोलशील, खोट्यावरती खोटं, खोट्यावरती खोटं, मला सहन होत नाहीये. बास झालं, आत्ताच मी तुझ्यासोबत ब्रेकअप करतोय असं म्हणत थाडकन तो एक साक्षीच्या थोबाडीत देतो. काही कळायच्या आज साक्षीला एक सणसणीत मुस्काटीत बसलेली असते. आणि आता चैतन्य सांगतो, तू फक्त माझा वापर केलास. ज्या अर्थी केस म्हणजे तुझे अण्णा गेले जेलमध्ये ते राहिलं बाजूला, तुला वाचलेलं असून केसचं 4 दिवसानंतरचं हिअरिंग पडलंय, त्या अर्थी तूच या सगळ्यामध्ये वाचलेल्या केसच्या जिंकण्यासाठी, अर्जुनला कमकुवत करण्यासाठी हे केलंस. मला प्रेमाच्या जाळ्यात ओढलंस. खूप माझ्या भावनांशी खेळलीस. साक्षी, तुला कधी माफ नाही करणार मी. आणि मी ही वात्सल्य आश्रम केस पण सोडतोय आणि रविराज किल्लेदारांचं असिस्टंट पद पण सोडतोय. मी अर्जुनला जॉईन करतोय असं म्हणत आता मात्र साक्षीच्या एक थोबाडी देत, साक्षीला तुला जेलमध्ये पाठवेन, हे फुटेज माझ्याकडे आहे. पण कधी काळी मी तुझ्यावरती प्रेम केलं होतं म्हणून हे फुटेज मी पोलिसांना देत नाहीये, कारण मी तुझ्यावरती खरं प्रेम केलं होतं. माझ्या खऱ्या प्रेमाला पोलिसांच्या ताब्यात देताना मला आवडणार नाही म्हणून फक्त हे फुटेज मी पोलिसांना दाखवत नाही. अर्जुनने ते माझ्या ताब्यात दिलंय. जे काय करायचं ते मला करायचं आहे, पण मी हे फुटेज पोलिसांच्या ताब्यात देत नाहीये. हाच तुझ्यावरती उपकार समज असं म्हणत चैतन्य तडक निघतो. तोपर्यंत आता पूर्णाजी घरी येते. प्रताप घरी येतो आणि गुरुजींना बोलवलं जातं. गुरुजींना सायलीच्या गृहप्रवेशाचा मुहूर्त काढला जातो. पूर्णाजी म्हणते, आम्ही आमच्या सुनेसोबत खूप चुकीचं केलंय, त्याचं आम्हाला प्रायश्चित्त करायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा तिची माफी मागायची आहे आणि धूमधडाक्यात गृहप्रवेश करायचा आहे. गुरुजी म्हणतात, तुम्हाला गृहप्रवेश करण्याची इच्छा आहे, त्याला मुहूर्ताची गरज नाहीये. मनापासून तुम्ही इच्छा व्यक्त केलीत म्हणजे मात्र तुम्ही गृहप्रवेश करू शकता. फायनली इकडे प्रिया सुद्धा आलेली असते. प्रिया म्हणते, पण गुरुजी, एकदा गृहप्रवेश झाल्यावर दुसऱ्यांदा कशाला? पूर्णाजी म्हणते, गप्प बस. प्रताप म्हणतो, तन्वी तू शांत बस, हा आमच्या घरचा मॅटर आहे असं म्हणत पहिल्यांदा पूर्णाजी आणि प्रताप तन्वीला चांगला जाब विचारतात आणि आमच्या घरच्या मॅटरमध्ये पडू नको असं सांगतात. त्यानंतर अर्जुनला सायलीला आणण्यासाठी सांगितलं जातं. फायनली आता केस जिंकून अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात. सायली अर्जुन घरी आल्यावर ती कल्पना म्हणते, थांब सायली, अगं आज जे तू केलंयस ना ते मात्र आम्हाला सगळ्यांना तुझं उपकार कधीच फिटणार नाहीत असे आहेत. थांब जरा, तुझं औक्षण करायचंय. पूर्णाजी म्हणते, थांब असं म्हणत पूर्णाजी सुद्धा पुढे येते. प्रताप, पूर्णाजी आता मात्र सायलीच्या समोर उभं राहतात. बाळा, आज जे काही तू केलंस ना, खरंच आमचं मन भरून आलं. आजपासून तू या घरची गृहलक्ष्मी आहेस. थांब, तुझा गृहप्रवेश करायचा आहे असं म्हणत पूर्णाची, कल्पना सगळेजण गृहप्रवेशाची तयारी करतात. धावत पळत आता जाऊन सायलीला मिठी मारत, कल्पना, आली माझी सून, आली माझी लक्ष्मी, गृहप्रवेशाची तयारी करा, तुझ्यामुळे आज आम्ही सुखरूप आहोत. प्रताप म्हणतो, खरंच सायली, आज तुझ्यामुळे मी घरी माझ्या सुखरूप आहे. माझ्यावरचं बालन टळलंय. सायली, तुझे किती आभार मानू आणि किती माफी मागू कळत नाही. सायली म्हणते, बाबा माफी मागू नका, द्यायचे तर आशीर्वाद द्या. यावरती अर्जुन म्हणतो, हाच आहे सायलीच्या मनाचा मोठेपणा. फायनली सायलीला ते स्थान मिळालेलं असतं जे स्थान ती डिझर्व करत असते. फायनली पॉझिटिव्ह वरती पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत. कोर्टाबाहेर चैतन्य साक्षीची थोबाड पडत ब्रेकअप केलाय. सायली धूमधडाक्यात पूर्णाजीच्या घरात गृहप्रवेश करते. सुभेदारांची सून, मोठी सून म्हणून मानाने तिला आता घरामध्ये मिरवता येणार आहे. आणि प्रियाला एक चांगलाच ओरडा देत प्रतापने तोंड बंद केलेलं आहे. फायनली सायली अर्जुनच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी, त्यांच्याबद्दल निगेटिव्ह विचार करणाऱ्या सगळ्या माणसांचं बदललेलं मत, या सगळ्यामुळे गोष्टी कशा पॉझिटिव्ह होतात. आणि मालिकेमधले हे एपिसोड पाहायला तुम्हाला आवडतात का? कमेंट करून नक्कीच कळवा बरं.